आपल्या हिंदू धर्मात एकादशीला अत्यंत महत्त्व दिलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, अशी एक विशेष एकादशी आहे जिचं व्रत केल्याने फक्त पुण्य मिळत नाही, तर प्रत्यक्ष कन्यादानाचं फळ प्राप्त होतं आणि जीवनातील सर्व संकटांपासून संरक्षण देणारे दिव्य कवच मिळतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत चमत्कारिक आणि प्रेरणादायी कथा, जिथे भक्ती, श्रद्धा आणि निस्वार्थतेच्या अद्भुत शक्तीचा अनुभव आपण घेऊ शकतो. ही कथा फक्त आध्यात्मिक नाही, तर ती आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि भक्तीची खरी शक्ती किती महान असते. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी कथा जी तुमच्या आयुष्यात विश्वास आणि आशेचा नवीन प्रकाश निर्माण करेल, जी तुमच्या मनाला शांती देईल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा भरेल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमृत भक्तीमध्ये, जिथे प्रत्येक कथा आहे भक्तीची, श्रद्धेची आणि दिव्य अनुभवांची. आता चला एक अद्भुत प्रवास सुरू करूया. आपण जाणून घेणार आहोत राजा मांधाता आणि त्याच्या भक्तीच्या अद्भुत प्रवासाची कथा. ही कथा फक्त कथा नाही, ती आहे भक्तीचा, निस्वार्थतेचा आणि विश्वासाचा अमूल्य धडा. तयार व्हा, कारण ही कथा तुमच्या हृदयाला आणि आत्म्याला स्पर्श करेल आणि तुम्हाला शिकवेल की श्रद्धा आणि भक्तीच्या मार्गावर चालल्यास अकल्पनीय चमत्कार घडू शकतात. खूप प्राचीन काळात पवित्र नर्मदा नदीच्या शांत, निर्मळ आणि दिव्य तीरावर एक महान, दानशील आणि धर्मशील राजा मांधाता राज्य करत होता. त्याचे राज्य सुख, शांती आणि समाधानाने भरलेले होते. लोक त्याच्यावर फक्त आदरच नाही, तर अपार प्रेम करीत होते आणि राजा मांधाता प्रजेला आपल्या संतानासारखे जपायचा. त्याचे मन नेहमी असे म्हणायचे, माझं सर्वस्व, माझं वैभव, माझं अस्तित्व, सर्व काही भगवान विष्णूंमुळेच आहे. त्यांच्या कृपेशिवाय माझे जीवन अगदी निरर्थक आहे. राजा मांधात्याच्या हृदयात एक खोल विचार उगम पावत गेला. तो दिवसभर आपल्या राजसुख, वैभव आणि राजसत्तेचा विचार करत होता आणि मनात विचार आला की सत्य साधना, खरी भक्ती आणि आत्मसाक्षात्कार मिळवण्यासाठी राजसुख आणि वैभवात रमणे पुरेसे नाही. जर मला प्रभूंची खरी प्राप्ती हवी असेल, तर मला सर्व काही सोडावे लागेल. त्याच्या मनाची ही दृढनिश्चयाची शिखरावस्था पाहून त्याने अखेर एक कठोर आणि साहसी निर्णय घेतला. संपूर्ण वैभव, संपत्ती, सत्ता आणि ऐश्वर्य सोडून जंगलात जाऊन तपश्चर्या करणे. राजा मांधाता आपल्या प्रजेला निरोप देऊन सर्व वस्तू दान केल्या आणि एका साध्या छडीसह फक्त भगवान विष्णूच्या ध्यानाची ताकद घेऊन नर्मदा नदीच्या तीरावरून अरण्याच्या दिशेने निघाला. त्याचे पाऊल जंगलाच्या गहन आणि अज्ञात प्रदेशात गेले, जिथे सूर्याच्या किरणांनाही फक्त झाडांच्या वरच्या गाठीमध्ये उजळता यायचे. जंगलात प्रवेश करताच राजा एकटाच राहिला. घनदाट झाडे, भीतीदायक सावल्या आणि गूढ कुजबूज करणाऱ्या पक्ष्यांची गाथा त्याच्यावर पडली. सूर्य अस्ताला जाताना आकाश लालसर झाले आणि जंगलाची शांतता अचानक काहीशी रहस्यमय आणि भयावह झाली. प्रत्येक झाड जणू भूताच्या सावलीसारखे उभे होते आणि पावसाच्या थेंबांची हलकी आवाजाची किमया वातावरणात गूढता वाढवत होती. राजा मांधाता एका विशाल वृक्षाखाली बसला. त्याने डोळे मिटले आणि भगवान विष्णूच्या ध्यानात पूर्णपणे लीन झाला. दिवस गेले, रात्र गेली, पाऊस पडला, वारे वाहत राहिले, पण राजा आपल्या ध्यानातून कधीच भटकला नाही. त्याच्या चेहऱ्यावर एक दिव्य शांतता होती, जणू त्याने आपल्या शरीराचं अस्तित्व विसरून केवळ आत्म्याची अनुभूती घेतली होती. परंतु एका अदृश्य क्षणी त्या दिव्य शांततेला भंग झाला. जंगलातून हळूहळू एक भयंकर भालू समोर आला. त्याचे डोळे रक्त लाल, दात भले मोठे आणि पंजे काटेरी. त्याच्या प्रत्येक पावलाने जमीन थरथर करत होती आणि प्रत्येक हालचालीत जंगलात एक भयानक गर्जना पसरली. भालू राजाच्या जवळ पोहोचला आणि जोरात राजाच्या पायाला चावा घेतला. रक्त झरलं, वेदना असह्य होत्या, पण राजा इतक्या गहन ध्यानात लीन होता की त्याने डोळेही उघडले नाहीत. भालू अधिक हिंसक झाला. त्याने राजाला ओढत जंगलाच्या दाट जंगलातून नेऊ लागला. काटेरी झुडपे, खडके, झरे सर्व मार्गात अडथळा निर्माण करत होते. राजा श्वास घेण्यास थकला, शरीर जखमी झाले, रक्त वाहू लागले, पण त्याचा मनोबल टिकलं.
त्याने पुन्हा पुन्हा आपल्या हृदयात म्हटले, भगवान विष्णू, माझा विश्वास सोडू नकोस, मी तुझा भक्त आहे, माझा प्राण तुझ्या चरणी अर्पण आहे. त्या असह्य वेदनेतून अचानक त्याच्या मोठातून एक आर्त हाक बाहेर पडली. हे नारायण, हे संकटमोचक, हे त्रैलोक्याचे स्वामी, मी तुमच्या चरणी शरण आलो आहे. माझे रक्षण करा किंवा मला तुमच्या चरणी स्थान द्या. त्या क्षणी आकाशात अचानक तेजाचा झगमगाट पसरला. ढग फाटले, सूर्याची किरणे प्रखर झाली आणि संपूर्ण जंगल दिव्य प्रकाशाने उजळून निघाले. भक्ताची आर्त हाक ऐकून भगवान विष्णू वैकुंठाचा त्याग करून तिथे प्रगट झाले. त्यांच्या रूपात दिसत होते दिव्य तेज, करुणा, सामर्थ्य आणि अनंत प्रेम. त्यांच्या डोळ्यात भक्तीसाठी असलेली दयाळुता आणि हातातील सुदर्शन चक्र सर्व भयंकरतेला नियंत्रित करण्यासाठी तयार होते. अस्वलाने ते तेज पाहिले, ते थरथर कापू लागले. भगवान विष्णूने क्षणाचाही विलंब न करता सुदर्शन चक्र सोडले, भालूला एका झटक्यात नष्ट केले आणि राजा मांधाताला सुरक्षिततेच्या कुशीत परत आणले. जंगल पुन्हा शांत झाले, पाऊस थांबला आणि राजा रक्तरंजित अवस्थेत तरीही आत्मिक शांतीने उजळून उभा राहिला. त्या दिवशी राजा मांधाताने शिकलं की भक्ती, निस्वार्थता आणि अविचल श्रद्धा या 3 गोष्टींचा संगम झाल्यावरच देव आपोआप भक्ताच्या जीवनात प्रगट होतात. आणि हेच त्याचे जीवनाचे खरे धन बनले. संपूर्ण विश्वाची शक्ती आणि प्रेम त्याच्या हृदयात वसले. राजाने डोळे उघडले आणि सावकाश शांतपणे विचार करत म्हणाला, प्रभू, मी नेहमी तुमची भक्ती केली, कधीही कोणाचं वाईट केलं नाही. मग माझ्यासोबतच असं का झालं? माझं पाप इतकं मोठं होतं का? त्यावेळी भगवान विष्णू शांत आणि करुणामय स्वरूपात समोर उभे राहिले. त्यांच्या डोळ्यात प्रेम, करुणा आणि अनंत सामर्थ्य दिसत होते. त्यांनी सौम्यपणे उत्तर दिले, हे राजन, तू दुःखी होऊ नकोस. ही शिक्षा या जन्माची नाही, ही फळे तुझ्या पूर्वजन्मातील कर्मफळांची आहेत. तू नकळतपणे एका जीवाचा अपमान केला होतास आणि त्याचे हे कर्म आज तुला भोगावे लागले. प्रत्येक जीव आपल्या कर्मांच्या फळाला भागीदार असतो. पण लक्षात ठेव, भीती, राग किंवा दुःखात हरू नकोस. भक्ती, धैर्य आणि सेवामुळे तू स्वतःला उंचावू शकतोस. राजा स्तब्ध झाला, परंतु नम्रतेने आणि श्रद्धेने म्हणाला, प्रभू, जर ही माझ्या कर्मांची फळे असतील तर मी ती स्वीकारतो, पण मला मार्ग दाखवा. मी पुन्हा पूर्ण होऊ शकतो का? भगवान विष्णू हसले आणि म्हणाले, राजा, प्रत्येक दुःखाला उपाय असतो. तुझ्या हृदयातील श्रद्धा आणि धैर्य तुला शाश्वत शांतीकडे घेऊन जातील. तू जसा आधी आपल्या प्रजेला प्रेमाने सांभाळलं, तसाच इथून पुढे प्रत्येक जीवासाठी निस्वार्थ सेवा करशील आणि मी तुला मार्गदर्शन करीन. त्यांनी पुढे मार्गदर्शन केले. तू मथुरेला जा, माझ्या वराह अवताराची भक्ती कर आणि वैशाख कृष्ण एकादशीला येणारे विरुथिनी एकादशीचे व्रत श्रद्धेने पाळ. या व्रताच्या प्रभावाने तुझे सर्व दुःख निसृत होतील आणि तू आध्यात्मिक पद्धतीने संपूर्ण होशील. हे सांगून भगवान दिव्य तेजाने झळकून अदृश्य झाले. जंगल पुन्हा शांत झाले, पण राजा मांधाता रक्तरंजित, थकलेला आणि जखमी अवस्थेत होता. तरीही त्याच्या हृदयात एक आशेचा दिवा पेटला होता. त्याने स्वतःशी मनोमन म्हटलं, जरी माझं शरीर तुटलं असलं तरी माझी श्रद्धा अजून जिवंत आहे. जिथे श्रद्धा आहे तिथे मार्ग आहे. राजा मथुरेला निघाला. प्रत्येक पावलासोबत वेदना वाढत होत्या. काटेरी झुडपे, दगड, खडके शरीराला दुखत होते. पायाला आणि खांद्याला जखमा होत होत्या. पण त्याच्या ओठांवर सतत एकच दिव्य नाव होतं, विष्णू, विष्णू. दिव्य नामस्मरण करत राजा आपल्या मानसिक शक्तीला टिकवून ठेवत चालत होता. प्रवासादरम्यान जंगलातील निसर्गही त्याच्या भक्तीत सामील झाला. पक्ष्यांची मधुर गाणी त्याला शांती देत होती. नदीचा प्रवाह त्याला प्रार्थनेची आठवण करून देत होता आणि वाऱ्याचा कोमल स्पर्श त्याला साहस, धैर्य आणि ऊर्जा देत होता. शेवटी तो मथुरेला पोहोचला. वराह भगवानाच्या भव्य मंदिरात प्रवेश करताच राजा आपली प्रार्थना अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी सुरू केली. हे प्रभू, माझं सर्वस्व हरवलं. राज्य, वैभव, शरीर, सर्व काही. आता फक्त तुमची कृपा उरली आहे. कृपा कर, मला संपूर्ण बनव. हे दुःख संपवा. विरुथिनी एकादशीचा दिवस आलं. सकाळपासूनच मंदिरात भक्तांचे आगमन सुरू झाले.
पण राजा पूर्णपणे ध्यान आणि भक्तीमध्ये मग्न होता. त्याने कठोर उपवास केला, दिवसभर जप, ध्यान, पूजा, मंत्रोच्चारण केले आणि रात्रभर जागरण केले. मंदिरातील दिवे, धूप आणि पवित्र सुवासाने वातावरण पूर्णपणे आध्यात्मिक आणि दिव्य झाले. रात्र संपताच आणि पहाट झाली, एक अद्भुत दिव्य चमत्कार घडू लागला. हळूहळू राजाचा तुटलेला पाय पुन्हा तयार होऊ लागला, जखमा भरू लागल्या, रक्ताचा ठसा हळूहळू हरवला. राजा आश्चर्यचकित राहिला. शरीर पुनर्जीवित होत होते, पण त्याहून जास्त आश्चर्य म्हणजे त्याच्या हृदयाला शांती, भक्ती आणि दिव्यता प्राप्त झाली होती. काही वेळात तो पूर्णपणे निरोगी झाला, जणू हे सर्व अनुभव त्याला आध्यात्मिकरित्या तयार करत होते. राजा आनंदाने, अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणाला, हे प्रभू, तुमची कृपा अमर्याद आहे. मी सदैव तुमचा ऋणी राहीन. मी माझ्या जीवनातून एकच शिकले आहे की वास्तविक शक्ती, शांती आणि समाधान ही भक्ती, श्रद्धा आणि निस्वार्थतेतच आहे. तो आपल्या राज्यात परतला, पण आता तो पूर्वीसारखा नव्हता. त्याची चाल मंद, शांत आणि दृढ झाली होती. त्याचे बोलणं अधिक नम्र, करुणामय आणि प्रेममय झाले होते आणि त्याचे हृदय आध्यात्मिक तेजाने भरलेले होते. प्रजा त्याच्याकडे पाहून स्तब्ध झाली. राजा आता फक्त एक राजा नव्हता, तर भक्तिमय नेता, ज्याच्या जीवनातून भक्ती, धैर्य, निस्वार्थ सेवा आणि श्रद्धेचा आदर्श सर्वत्र प्रजेला दिसत होता. जगाला आता फक्त त्याच्या राजसत्तेची आठवण नव्हती, तर त्याच्या आत्म्याची दिव्यता, भक्तीची चमक आणि जीवनातील अद्भुत परिवर्तनाची कथा सर्वत्र पसरली होती. प्रत्येककडून लोक म्हणू लागले, राजा मांधाता आता केवळ एक राज्यपाल नाही, तर भक्तीचा, साधनेचा आणि आध्यात्मिक उन्नतीचा मार्गदर्शक आहे. त्या दिवसापासून विरुथिनी एकादशीचे व्रत अत्यंत पवित्र मानले जाऊ लागले. श्रद्धाळू लोक सांगतात की हे व्रत केल्याने केवळ 10,000 वर्षांच्या तपस्येइतकं पुण्य प्राप्त होतं. सर्व पापांचे दुष्परिणाम मिटतात. मन, वचन आणि कर्म या तिन्हीच्या शुद्धतेने व्रत पार पाडणाऱ्याला मोक्षाची प्राप्ती होते. जन्म मरणाच्या साखळीपासून मुक्ती मिळते. असेही सांगतात की जो कोणी ही कथा श्रद्धेने ऐकतो, त्याच्या हृदयात अद्भुत परिवर्तन घडते. आधी ज्या अडचणी अविचल वाटत होत्या, त्या हळूहळू दूर होऊ लागतात. जीवनातील अंधार थोडा थोडा कमी होतो आणि विश्वास, भक्ती आणि आशेचा दिव्य प्रकाश उजळून निघतो. विरुथिनी एकादशीचे व्रत कसे करावे? व्रत करण्यापूर्वी घर स्वच्छ करा. स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. मन आणि हृदय शुद्ध ठेवण्याचा संकल्प करा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त एक वेळ भोजन करा किंवा पूर्ण दिवस उपवास ठेवा. उपवास करताना भक्ती, प्रार्थना आणि नामस्मरण करण्यावर लक्ष द्या. घरातील किंवा मंदिरातील भगवान विष्णूच्या प्रतिमेला फुलं, अक्षता, धूप, दीप आणि नैवेद्य अर्पण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय हे मंत्र उच्चारून ध्यान लावा. विरुथिनी एकादशीच्या दिवशी भक्तिपूर्ण कथा ऐका किंवा वाचा. व्रताच्या दिवशी भक्तिपूर्वक ध्यान आणि प्रार्थना करा. आपले हृदय, विचार आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा संकल्प करा. या दिवसाला दुसऱ्या कोणत्याही वाईट विचारांना जागा देऊ नका. उपवास संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी साध्या अन्नाचे सेवन करा. दान, सेवा आणि साधू संतांच्या दर्शनाचा लाभ घ्या. विरुथिनी एकादशीचे आध्यात्मिक लाभ. सर्व पापांचे नाश होतो. जीवनातील संकटे दूर होतात. भक्ती, श्रद्धा आणि निस्वार्थ सेवेमुळे आत्मा उन्नत होतो. मोक्ष आणि ईश्वर प्राप्तीचा मार्ग सुलभ होतो. राजा मांधाता याची कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा, भक्ती आणि निस्वार्थ सेवा हाच खरा शक्तीचा मार्ग आहे. ही कथा केवळ एका व्यक्तीच्या जीवनात नाही, तर प्रत्येक भक्ताच्या हृदयात दिव्य प्रकाश फैलावते, जिथे श्रद्धा, भक्ती आणि परमेश्वराची कृपा अखंड आणि अमर्याद असते. मित्रांनो, ही होती विरुथिनी एकादशीची प्रेरणादायी कथा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ही माहिती आपल्या मित्रांशी, कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका. अशा अद्भुत पौराणिक कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनल अमृत भक्तीला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. खाली कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय आणि आपल्या भक्तीचा संदेश इतरांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद मित्रांनो, आणि लक्ष ठेवा, भक्ती, श्रद्धा आणि निस्वार्थ सेवा हाच खरी शक्ती आहे.